अहो माझ्या लाडक्या बहिणीनं तर आता फतवा काढलाय, रात्री 10 ते सकाळी 6 झाडलोट शहरातली करावी. अरे इथं बिबटे येत आहेत, माझ्या बहिणींनी काय बिबट्याला सामोरं जावं? बिबटे यायला लागलेत ना, मी खोटं नाही बोलणार. जुन्नर, खेड, आंबेगाव पार आता आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये शिरलेत, चरोलीत आहेत. आणि ह्यांच्या सुपीक डोक्यात माझ्या बहिणींना 10 वाजता रात्री या आणि झाडलोट करा. तुमच्या घरातल्या महिलांना 10 ते 6 काम करायला लावाल का? तुमच्या घरात आया बहिणी आहेत का नाही? ही कुठली पद्धत? 25 वर्षात मी किंवा माझ्या सहकाऱ्यांनी ते केलं नव्हतं. लाडक्या बहिणींनो, माझ्या भावंडांनो, मी आवाज चढून बोलतो कारण माझं काम बोलतंय, माझं नाणं खणखणीत आहे, कुणाच्या बापाचा मिंधा नाहीये. त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की परवानगी राष्ट्रवादी पार्टीला मिळत असलेला हा जो प्रतिसाद बघून ह्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे. आता जर हे लोक गुंडगिरी करतात, त्यांची गाठ जनतेशी आहे. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवार फक्त जनतेचं काम करतो. पहाटे उठतो, सकाळी 6 वाजल्यापासून जनतेने दिलेल्या कामात असतो, कुणाच्या कामात नाक खुपसत नाही. पण एकदा का कोणी माझ्या कार्यकर्त्याला डिवचलं तर, माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर हा अजित पवार त्याला असा का फरंदाज डाव घालून फिरून फिरून फेकून देईल की पवाराची अवलाद सांगायचं नाही. यांनाच काय डाव माहितीत का? अरे मी तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा 12 वर्ष अध्यक्ष आहे. मला घुटनाचीत कसं करायचं ती माहिती आहे. कसा घुटनाचीत